युतीचं 6 जागा आल्यात आणि दुसरीकडे जर बघितलं तर जे आपले महानगर प्रमुख आहे संतोष पाटील त्यांनी कुठेतरी माघार घेतली आहे. त्यांनी म्हटलं की पक्षाने आदेश दिला म्हणून माघार घेतली. मात्र माझ्याच प्रभागामध्ये जो उद्धव सेनेचे जे होते आयात उमेदवाराला भाजपाला तिकीट मिळालं, त्याला महायुतीने मदत केली. महायुतीच्या जागेच्या वाटाघाटीत काही निर्णय झालेत, परंतु त्या बाबतीतलं नामदार गुलाबराव पाटील साहेब असतील, माननीय आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे असतील किंवा मी असेल, आम्ही चर्चा केली आणि त्या अनुषंगाने काही जागा आम्हाला ज्या प्रभागामध्ये आमचे शिवसेनेचे महानगर प्रमुख संतोष पाटील ज्या प्रभागात राहतात त्या प्रभागामध्ये आम्हाला 2च जागा मिळाल्यात. आम्ही 3 जागांचा आग्रही तिथं होतो, परंतु महायुतीच्या मध्ये जागा वाटपामध्ये आम्हाला तिथं कमी जागा मिळाल्यामुळे, कारण काय आहे की एसटीची ही जागा एक होती, तिथं सागर सोनवणेंना देण्यात आली आणि जी दुसरी जागा होती म्हणजे ती एक प्रभागाप्रमाणे पाहिलं गेलं तर ती एक कांचननगरमधनंही देणं अपेक्षित होतं, म्हणून तिथं किशोर यांना देण्यात आली. आणि त्यामुळे काय झालं की ह्या भागातनं त्या 2 जागा ज्या गेलेल्या होत्या तिकडे त्यांनी ते शिवाजीनगर या भागातनं दिलेल्या आहेत. आम्हालाही समतोल साधणं येणाऱ्या काळामध्ये या वाडाचा विकास होण्याच्या दृष्टीने ज्या भागाचे रेल्वे लाईनमुळे पटरीमुळे जे 2 भाग झाले आहेत त्यालाही समतोल करण्याचा आमचा प्रयत्न त्या माध्यमातून होता. त्यामुळे नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये माननीय आमच्या महानगर प्रमुख यांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही पुढील काळात करू.